बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमधल्या घिसाड गल्लीमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली होती। आगीमध्ये 5 घरं जळून खाक झालेत। कोल्हापूरमधल्या घिसाड गल्लीत मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीमध्ये 5 घरं जळून खाक झालेत। मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास आग लागली आहे। तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। अग्निशमन विभागाच्या 13 बंबांनी आग विझवली आहे। आगीत 50 लाखांचं नुकसान झालंय। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। गल्लीतील तरुणांनी घरातील नागरिकांना त्वरित बाहेर काढलं। आगीत अनेकांची रोख रक्कम आणि घरातील साहित्य जळून खाक झाले। मध्यरात्रीची ही घटना आहे। मध्यरात्री घिसाड गल्लीत 5 घरांना आग लागलेली आहे। मात्र या आगीमध्ये संपूर्ण घरातील साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे भीषण मोठी आग लागली। त्या आगीमध्ये 5 घरांचं मोठं प्रापंचिक साहित्य नुकसान झालेलं आहे। त्या प्रापंचिक साहित्यामध्ये लहान मुली यांना बाहेर काढण्यात आमच्या समाजातील, आमच्या गल्लीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या वस्तीमध्ये इतकं रुद्र धारण केलं त्या आगीने की साधारण 12 ते 13 गाड्या ह्या अग्निशामक फायरच्या लागल्या आणि ह्या गाड्या 13 गाड्या असताना सुद्धा आग आटोक्यात आली नाही। त्यानंतर काही इतर भागातील नागरिकांनी ती आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली। साधारण मला वाटते ह्या 5 ते 6 घरात 40 ते 50 लाखाचं मोठं नुकसान झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।